स्टार्ट. भारतीय दंड संहितेच्या कलम अधिनियम 1860 कलम 324, 323, 504, 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराधांसाठी प्रस्तुत अभियोग आहे. अभियोग पक्षाची थोडक्यात कहाणी पुढीलप्रमाणे. फिर्यादी सौ मीनाबाई, राहणार दिघावे, तालुका साक्री, जिल्हा धुळे, हे पती राजेंद्र पंडित व मुलगा सागर सह एकत्र राहतात. दिनांक 25/11/2012 रोजी सकाळी 9:30 वाजता फिर्यादी तिचे पती व मुलगा सागर हे दिघावे येथे त्यांचे घरी असताना त्यांचे घरासमोर राहणारा किरण पवार हा आला व त्याने सांगितले की तुम्हाला किराणा धंद्यासाठी एका वर्षापूर्वी उसनवार दिलेले रुपये 20,000 तुम्ही अद्याप का परत केले नाहीत. त्यावर फिर्यादीचे पती म्हणाले की कपाशी व भुईमुगाचे शेंगा विकल्यानंतर तुम्हाला परत करू. त्यावर किरण पवार यास राग आला. त्याने फिर्यादीस, तिच्या पतीस व मुलगा यास वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी व तिचे पती व मुलाने त्याची समजूत काढून त्यास रवाना केले. थोड्याच वेळात किरण वसंत हा हातात टिमकचा लाकडी दांडा घेऊन आला व त्याने फिर्यादीचा मुलगा सागर यास डोक्यावर जोरात मारल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. फिर्यादी व तिचे पती हे सोडविण्यास गेले असता फिर्यादीस हातापायांना बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी किरणचे वडील वसंत पवार हे आले व त्यांनी देखील त्यांना वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी गावातील प्रवीण, साहेबराव, यशवंत, कैलास वगैरे लोकांनी त्यांना सोडविले. त्यावेळी फिर्यादीचा मुलगा सागर याचे डोक्यातील जास्त रक्त निघाल्यामुळे त्यास साक्री येथील डॉक्टर अकलाडे यांचे दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर फिर्यादीने साक्री पोलीस स्टेशनला आले व पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीप्रमाणे गुन्हा क्रमांक 226/2012 ची नोंद करण्यात आली. श्री B.U. पवार यांनी गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी फिर्यादीचे व इतर जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा, जप्ती पंचनामा केला व साक्षीदारांचे जबाब नोंदविले. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीने निशाणी क्रमांक 16 वर मांडलेल्या दोषारोपास कबुली दिली नाही. त्यानंतर आरोपी विरुद्ध अपराध सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाने फिर्यादीस तपासले. आरोपी विरुद्ध काही एक पुरावा न आल्याने आरोपींची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वये तपासणी वगळण्यात आली. उपरोक्त तथ्यावरून न्यायालयाचे निर्णयासाठी उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे. परिच्छेद. सदर चारही वादप्रश्न एकमेकांवर परिणामकारक असल्याने त्यांना एकत्रितरित्या चर्चेसाठी घेण्यात येत आहे. फिर्यादी राजेंद्र, साक्षीदार क्रमांक 1, हे त्यांचे जबानीत सांगतात की ते आरोपींना ओळखतात. ते त्यांचे शेजारी आहेत. त्यांच्यात व आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावरून त्यांनी राग येऊन
आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. फिर्यादीतील मजकूर त्यांना माहीत नसल्याचे सांगितले. सदर साक्षीदाराने सरकार पक्षास समर्थन न केल्यामुळे सरकारी अभियोक्ता श्री R.P. गाविट यांनी सदर साक्षीदाराचा उलट तपास घेतला असता सदर साक्षीदाराने कथन केले. त्यांचे पोलिसांपुढील जबाबातील अधोरेखांकित भाग अ त्यांना वाचून दाखविला तो बरोबर नाही. तो पोलिसांनी का लिहिला याबद्दल ते काही एक सांगू शकत नाहीत. पुढे त्यांनी नाकारले की आरोपींनी त्यांचे पती व मुलास हाताबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. सरकार पक्षाचे उपयोगाचे काही एक आले नाही म्हणून सदर साक्षी पुरावा सरकार पक्षास उपयुक्त ठरत नाही. परिच्छेद जखमी साक्षीदार सागर साक्षीदार क्रमांक 2 हे त्यांचे जबानीत सांगतात की ते आरोपींना ओळखतात. ते त्यांचे शेजारी आहेत. त्यांच्यात व आरोपींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला होता. त्यावरून त्यांनी राग येऊन त्यांचे आईने आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. सदर घटनेत त्यांना मार लागला नव्हता. सदर साक्षीदाराने सरकार पक्षास समर्थन न केल्यामुळे सरकारी अभियोक्ता श्री R.P. गाविट यांनी सदर साक्षीदाराचा उलट तपास घेतला असता सदर साक्षीदाराने कथन केले त्यांचे पोलिसांपुढील जबाबातील अधोरेखांकित भाग अ त्यांना वाचून दाखविला तो बरोबर नाही. तो पोलिसांनी का लिहिला याबद्दल ते काही एक सांगू शकत नाहीत. पुढे त्यांनी नाकारले की आरोपींनी त्यांना व त्यांचे आईवडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. सरकार पक्षाचे उपयोगाचे काही एक आले नाही म्हणून सदर साक्षीदाराचा पुरावा सरकार पक्षास उपयुक्त ठरत नाही. सदर फिर्यादीच्या सरतपासाचे अवलोकन केले असता त्यांनी आरोपीत व त्यांच्यात न्यायालयाबाहेर आपसात तडजोड झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरील संदर्भावरून फिर्यादी व आरोपी यांची न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याचे स्पष्ट होते. यावरून फिर्यादीचे जे पायाभूत व महत्त्वाचा साक्षीदार आहेत त्यांनी फिर्यादीस व पर्यायाने सरकार पक्षाच्या हकीकतीस पाठिंबा दिलेला नाही. आरोपींनी संगनमताने आरोपी किरण याने फिर्यादीचा मुलगा सागर याचे डोक्यावर लाकडी दांड्याने मारून इच्छापूर्वक दुखापत केल्याचे, शिवीगाळ, हाताबुक्क्यांनी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयासमोर पुरावा आलेला नाही. दिघावे तालुका साक्री येथे आरोपींनी संगनमताने फिर्यादीचे घरासमोर आरोपी किसन याने उसनवार दिलेले पैसे मागितल्याने फिर्यादी व तिचे पती यांनी शेतातील कापूस व भुईमुगाच्या शेंगा विकल्यावर देतो असे सांगितले असता किरण यास राग आल्याने आरोपी किरण याने फिर्यादीचा मुलगा सागर याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारून इच्छापूर्वक दुखापत केली असे फिर्यादी पक्षाचे गाऱ्हाणे सिद्ध करण्याकामी वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासले नाही. स्टॉप.